यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिलं शोधून काढायचं की आपल्याला कुठल्या वेळेला हा त्रास होतोय, कधी खाज जास्त येते, कधी दुखणं वाढतंय, हे आपल्याला ऑब्झर्व्ह करणं गरजेचं आहे आणि ज्या कारणांमुळे हे होते ते सगळ्यात पहिलं बाजूला करून टाका. त्यानंतर जर एखाद्या व्यक्तीला वातामुळे हा त्रास असेल, तर त्याला बस्ती करावा लागतो. त्रिफळा काढ्याचा बस्ती आणि त्रिफळाच्या तेलाचा बस्ती. हा करून सुद्धा बऱ्यापैकी फायदा पडू शकतो. ज्यांना पित्तामुळे हा त्रास होतो, त्यांना विरेचन करावं लागतं. समजा जर आपल्याला डायग्नोसिसच होत नाहीये, की हे वातामुळे आहे, पित्तामुळे आहे. कारण वाऱ्यात गेलं तरी त्रास होतो, वाऱ्यात गेलं नाही तरी त्रास होतो. काही खाल्लं तरी त्रास होतो, काही नाही खाल्लं तरी त्रास होतो. म्हणजे काय आपलं डायग्नोसिस हे होत नाहीये. मग अशा वेळेला काय करायचं? अशा वेळेला विरेचन चिकित्सा जी असते ना, ती खूप फायदेशीर ठरते. कारण शीतपित्त असो, उदरद असो किंवा कोट असो, ह्या तिघांमध्ये सुद्धा पित्त हे कॉमन आहे. त्यामुळे तिघांमध्ये सुद्धा विरेचन चिकित्सा ही लाभदायक ठरू शकते. त्याचबरोबर या ठिकाणी आपण उदरद असेल, तर वमनाची चिकित्सा यामध्ये खूप चांगल्या प्रकारे केली जाते आणि चांगल्या प्रकारे फायदा होतो. वमन म्हणजे उलटीद्वारे आपण शरीराचं शोधन करून घ्यायचं असतं. हे पंचकर्मामध्ये केलं जातं.